तर नमस्कार मित्रांनो, आजच्या आपल्या ब्लॉगमध्ये नमस्कार. जसं तुम्ही मला इंस्टाग्रामवर प्रेम दिलं ना, तसंच यूट्यूबवर सुद्धा प्रेम द्या. आणि आजचा ब्लॉग म्हणजेच बघा काय मागं सरपण आणलंय आपण, म्हणजे पेटवायला. तुला असा ताप व्हायला लागला, असं डोळ्याला जर 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 असं का नाही, जसं की कोणतरी गेलंय पळून आणि आपण लागला इकडं रडायला. असं पाणी टप टप धुरण. मग नंबर 1 रानातून असा बारीक आणलेला आहे आणि इकडे मोठाड सरपण आणलेला आहे. तर तुम्हाला जवळ जाऊन दाखवतो, कारण लांबून तुम्हाला काहीही दिसणार नाही. चला, हे बघा आहे का नाही, थंडीत तापायला सुद्धा नंबर 1 आहे सरपण. हे आपलं मटण शिजवायला म्हणजे पेटवणं पुरतं, आणि पुन्हा जाळ लागतं. असं धाड 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 असं मटण शिजलं पाहिजे एका ठेक्यामध्ये, बरं का. उगाच म्हणत नाव आपण हॉटेलचं, कसं माहीत आहे का, कारण आपलं नावच आहे खास, म्हणून उगाच म्हणत नाही हॉटेल विकास क्वालिटी झकास. तर मित्रांनो, आजची सुरुवात झालेली आहे आपली. बघा, चुलीमध्ये लाकडं टाकलेत. आता थोडंसं पाणी मारून जरा झाडून घेतो. जरा कसं माहीत आहे का, जरा स्वच्छ वाटलं ना, जरा आपल्याला सुद्धा म्हणजे एकदम उल्हास येत आहे भाजी बनवायला. तर थोडं पाणी मारून आता काय करतो, झाडून घेतो आणि नंतर लगेच दुसरा. म्हणूनच म्हणतो ना, आपला हॉटेलच आहे खास, म्हणूनच म्हणतोय हॉटेल विकास क्वालिटी झकास.